हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपला मेहंदी क्लासचा दिवस आहे 7वा। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेडिंग कशी करायची आहे। कारण काल आपण बघितलं आहे ल्यूज, त्यानंतर वाईन्स, परत ल्यूज कसे काढायचे आणि शेडिंगचे काही पार्ट्स मी तुम्हाला दाखवले होते। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेडिंग ही कुठे केली जाते आणि शेडिंगचे कशा टाईपमध्ये शेडिंग आपण करू शकतो, हे सर्व आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मग काल आपण बघितलं होतं की ल्यूज बघितल्या होत्या, त्यानंतर वाईन्स बघितले होते आणि शेडिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती। शेडिंगचे आपण काल 5 प्रकार बघितले होते। आता ही शेडिंग कुठे करायची, कशी करायची हे सुद्धा आपण आज बघणार आहोत आणि त्याचबरोबर शेडिंगचे सुद्धा काही पार्ट्स आपण बघणार आहोत। तर मग आपण काल शेडिंग बघितली होती, तर आता ही शेडिंग कशा पॅटर्नमध्ये केल्या जाईल हे सुद्धा आज आपण इथे बघणार आहोत। आता इथे हे काल आपण बघितले होते, त्याचमध्ये मी तुम्हाला इथे तर काल आपण इथे शेडिंग बघितली होती। हे 5 प्रकारमध्ये मी तुम्हाला शेडिंग दाखवली होती। आता ही शेडिंग नॉर्मल शेडिंगमध्ये कशी करायची आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। ही झाली नॉर्मल शेडिंग। ही झाली आपली नॉर्मल शेडिंग। तर मग ही शेडिंग आता आपण नॉर्मल बघितले आहे। डबल लाईन शेडिंग, डबल मध्ये सुद्धा शेडिंग असते। तर ही डबल आहे। वरून आपण खाली घेतला, आता खालून वरती। ही झाली डबल शेडिंग। म्हणजे दोन्ही बाजूला जी डिझाइन असेल त्या डिझाइनला दोन्ही बाजूने आपल्याला ही शेडिंग करायची आहे। त्यानंतर डार्क आणि लाईट, डार्क अँड लाईट। डार्क आणि लाईट म्हटलं तर कशी येणार? ह्या टाईपमध्ये। तर मग शेडिंग, आता हे आपण शेडिंगचे पार्ट्स इथे बघितले आहेत। इथे सुद्धा आपण बघणार आहोत लाईट आणि डार्क। तर मग शेडिंग ही कुठे आणि कशी करायची आहे हे सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत। आता आपण सुरुवातीला जे फ्लावर्स बघितले होते, त्या फ्लावर्समध्ये आपण शेडिंग काढू शकतो। आता हे फ्लावर झालेलं आहे, तर ह्या फ्लावर्समध्ये आपण वरच्या साईडने आपण शेडिंग्स करणार।
याला म्हणतात शेडिंग करणे. ज्यावेळेस आपण फ्लावर्स, लीव्स वगैरे काढतो ना, त्यामध्ये लाईन न काढता ही लाईट शेडिंग झाली आहे. आता आपल्याला इथे लाईनची, जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लाईन्स, ओनली लाईन्स, शेडिंग नाही, तर ही सुद्धा आपण कशी फिलअप करायची हे सुद्धा इथे बघणार आहोत. इथे आपण एक फ्लावर काढलेला आहे आणि इथे आता आपण ही लाईट शेडिंग दिली होती. आता इथे आपल्याला फक्त लाईन्स काढायच्या आहेत. दिसतात, खूप छान पद्धतीच्या लाईन्स आलेल्या आहेत. आणि याला नंतर आउटलाईन करून घ्यायची आहे. इथे हे दोन प्रकार आपण इथे हे शेडिंगचे बघितलेले आहेत. त्यानंतर अजून शेडिंग तुम्हाला सांगते. काल आपण लीव्ज म्हणजे पान सुद्धा शिकलो होतो. हा झाला आपला पानाचा आकार. इथे आपण 2 लाईन काढलेल्या आहेत एकदम हलक्या यामध्ये. आता याला आपल्याला शेडिंग करायचं आहे. एकदम हलकी लाईन नाही, एकदम हलकी हलकी आपल्याला शेडिंग करायची आहे. ही आपली लाईट शेडिंग झालेली आहे. मी ह्याच पानामध्ये 2 प्रकार का दाखवले आहेत. इथून आपण अपमध्ये घेतलं आहे, इकडे आपण डाऊनमध्ये घेतलं आहे. 2 पॅटर्न न दाखवता मी तुम्हाला इथे फक्त हा एकाच पॅटर्नमध्ये हे 2 प्रकारचे डबल शेडिंग बोललं जाते याला. वरती एक वेगळा, खालती एक वेगळा, याला डबल शेडिंग असे म्हणतात. त्यानंतर आपण इथे डॉट्स बघितले होते, तर डॉट्ससुद्धा बघा. आता इथे आपण एक फ्लावर काढलेला आहे आणि ही डॉटची शेडिंग झालेली आहे. ही झाली आहे आपली डॉटची शेडिंग. त्यानंतर शेडिंग फ्लावर्समध्ये काढल्या जाते. त्यानंतर सर्कल असेल, आता हा एक सर्कल झालेला आहे, यामध्ये सुद्धा शेडिंग काढल्या जाते. आणि हे सर्कल काढल्यानंतर आपण याला फ्लावर्स किंवा हम्स वगैरे साईडने इथे आपण बनवू शकतो. त्यानंतर बघा कैरी असती, तीही आपण लवकरच घेणार आहोत. तर कैरीमध्ये सुद्धा याच्या शेडिंग्स येतात. तर आपण सुरुवातीला एक इथे कैरी काढून बघूया. तर याला सुद्धा शेडिंग येते, एकदम लाईट शेडिंग. ह्या प्रकारे मध्ये ह्या प्रकारेमध्ये सुद्धा शेडिंग येते. तर शेडिंगचे हे प्रकार आहेत आणि शेडिंगचा असा उपयोग आपल्याला करायचा आहे. मग ही शेडिंग ज्यावेळेस आपण अरेबिकसुद्धा मेहंदी घेऊ शकतो, त्यामध्ये पण शेडिंगचा उपयोग केला जातो.
त्यामुळे शेडिंगची प्रॅक्टिस करणं ही खूप गरजेची आहे. त्यानंतर आपण इथे कैरीमध्ये सुद्धा शेडिंग कशी करायची हे बघितलं आहे. आता त्याच प्रकारे अजून एक कैरीमध्ये शेडिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला इथे एक दाखवते. आपण कैरीचे सुद्धा पार्ट्स बघणार आहोत. डिफरंट टाईप किती पार्ट्स आहेत, कशा पद्धतीने कैरी काढायची हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आत्ता इथे हे आपण कैरी काढलेली आहे आणि यामध्ये एक नवीन शेडिंग ही झाली बघा, राऊंड राऊंड. ही झाली राऊंड राऊंड. अशा प्रकारे शेडिंगचे प्रकार आहेत. तुम्ही ह्या शेडिंगची रोज प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही शेडिंग येणार नाही. त्यामुळे रोज रोज तुम्हाला 4 ते 5 वेळेस अशी प्रॅक्टिस करायची आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कैरी कशी काढायची, कैरीचे प्रकार किती आहेत हे सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रोज बघत जा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा, कारण नवीन जसे व्हिडिओ येतील तसं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. Приходит сказка.